नाही नाही करू स्टार्ट. सो आता पण आपण काय बोललं, डॅक्स, पॉवर क्वेरी एडिटर, राईट. देन आपली आता फोर्थ स्टेपकडे चाललोय आपण, डेटा व्हिज्युअलायझेशन. फर्स्ट स्टेप काय असते पॉवर बीआयची? फर्स्ट स्टेप डेटा लोडिंग, सेकंड अंडरस्टँडिंग, थर्ड वन इज ट्रान्सफॉर्मेशन, अँड फोर्थ वन इज व्हिज्युअलायझेशन, अँड फिफ्थ पॉवर बाय सर्व्हिस लॅन. ओके. सो आपण आज सेकंड लास्ट स्टेप्स म्हणजे पॉवर बी आय व्हिज्युअलायझेशन. ओके. हा जो मला समोर डेस्कटॉप दिसतोय त्याला आपण कॅनव्हास म्हणतो. ओके. कॅनव्हास पेंटिंग असते माहिती, पेंटिंग त्याच्यावर सगळे पेंट्स होतात, तशा टाईप प्रमाणे हे काय असते, कॅनव्हास. तुमचं काय आहे, चित्र काय म्हणतात त्याला, ड्रॉइंगची बुक असते ना, चित्र बुक म्हणायला, ड्रॉइंगची बुक, स्केच बुक असते ना, ती स्केच बुक आहे. आता तुम्ही जे काय पेंट करणार ते, हा व्हिज्युअलायझेशन जे करणार ते इथं करणार आहे. ओके. देन राईट साईडला इथं पेन्स आहेत. ओके. इम्पॉर्टंट पेन्स, 3 पेन्स आहेत. फर्स्ट वन इज फिल्टर पेन, सेकंड वन इज व्हिज्युअलायझेशन पेन, अँड थर्ड वन इज डेटा पेन. फिल्टर पेन मध्ये काय करता तुम्ही, इफ तुम्हाला जर टॉप 5 प्रोडक्ट, टॉप 3 प्रोडक्ट, टॉप 2 प्रोडक्ट, एक स्टॅटिक इन्फॉर्मेशन दाखवायची, तर तुम्ही कोणतं पेन यूज करणार, फिल्टर पेन. सेकंड पेन आहे व्हिज्युअलायझेशन पेन. ओके. जे चार्ट्स आहेत, जे व्हिज्युअलायझेशन चार्ट्स आहेत, ते कुठे प्रेझेंट असतात, सगळे व्हिज्युअलायझेशन पेन मध्ये असतात. अँड देन थर्ड वन येतं डेटा पेन. हे जो डेटा आहे तो आपण ड्रॅग कुठे करणार आहे, व्हिज्युअलायझेशन पेन मध्ये करणार आहे. त्यामुळे हा डेटा पेन काय इम्पॉर्टंट आहे. ओके. देन पॉवर बीआयचे रिपोर्ट्स करण्याचे काहीतरी रूल्स आहेत. ओके. थंब रूल म्हणतो त्याला. ओके. ऑलवेज जे तुमचे केपीआयज असतात, ओके, केपीआयज ते नेहमी टॉप साईडला असतात, इथं वरती टॉप साईडला. ओके. आणि जे फिल्टर्स असतात, जे काही तुम्ही फिल्टर लावणार इन फ्युचरमध्ये ऑर इन फ्युचर डेजमध्ये, ते सगळे लेफ्ट साईडला असतात. आणि जे फोरकास्टिंग असतात, जे फोरकास्टिंगवर डिपेंड जे व्हॅल्यूज दाखवायचे असतात, ते ऑलवेज बॉटम. हा एफ रूल होता का, इथं टॉप, इथं फिल्टर, आणि इथं समथिंग काहीतरी फोरकास्टिंग. आणि एक झी रूल आहे. ओके. झी रूल म्हणजे झेड रूल, म्हणजे असं असं टाईपमध्ये. ओके. वरती सगळे परत इम्पॉर्टंट केपीआयज वरच्या साईडला इथं. ओके. देन मध्ये जे असेल ते तुमचं व्हिज्युअलायझेशनचे असेल काहीतरी. ओके. बार चार्ट झाला, देन टेबल्स झालं, मॅट्रिक्स झालं, हा, अँड देन अगेन लास्टला फोरकास्ट. ओके. हे एफ रूल म्हणतो आणि झी रूल म्हणतो. मोस्ट ऑफ द आपण कंपनीमध्ये यूज नाही करत, पण एक पॉवर बायची गाईडलाईन आहे. म्हणजे जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे येतो एमएनसी मध्ये, तर जो बिझनेस ओनर असतो त्याच्या रिक्वायरमेंटनुसार बनवायचा असतो पॉवर, जो डॅशबोर्ड येतो. ओके. जो डॅशबोर्ड येतो त्याच्या रिक्वायरमेंटनुसार बनवायचा असतो. म्हणजे जवळजवळ मी जर एक डॅशबोर्ड क्रिएट करतोय, ओके, आता माझा फ्रेंड एक मीडिया ओशन मध्ये कामाला आहे. ओके. कंपनी एक मीडिया ओशन मध्ये ऍडव्हर्टायझिंग मोठी सर्व्हिस आहे, तिथं कामाला आहे. त्याचा डॅशबोर्ड जवळजवळ 500 लोकांना ऍक्सेस मिळतो त्या डॅशबोर्डचा. आणि त्या डॅशबोर्डवर पूर्ण जे ऍडव्हर्टायझिंग त्यांची चालली एक मोठ्या स्क्रीनवर दिसतं. ओके. जो डॅशबोर्ड तुम्ही क्रिएट करता ना, तो एका मोठ्या स्क्रीनवर दिसतो, आणि तिथून सगळं दिसत असतं की ऍडव्हर्टायझिंग आज कॉस्ट किती गेली, कुठं कमी करायला पाहिजे, कुठं एखादी जरी मिस्टेक आली, चुकून जो पॉवर बाय डॅशबोर्ड गणला, पूर्ण प्रोडक्शन लाईन थांबते, 400 जणांचं काम थांबतं. ओके. सो पॉवर बाय डॅशबोर्ड खूप पॉवरफुल आणि इम्पॅक्टफुल हे काय म्हणतात टूल म्हणू शकतो आपण. ओके. कळलं पॉवर बाय. देन ओके. सो ऑलवेज ऑन टॉप ऑफ द पॉवर बाय जो डेस्कटॉप आहे, तिथं तुमचं जे टायटल असेल ते येत. ओके. सो आपण फर्स्ट एक टायटल क्रिएट करूया. ओके. टायटल कसं क्रिएट करतात, इन्सर्ट मध्ये तुम्ही जाता, तर इथे टेक्स्ट बॉक्स म्हणून काय. ओके. टेक्स्ट बॉक्स त्याला जस्ट सिलेक्ट करतो. सॉरी. टेक्स्ट बॉक्स जे तुमचं फर्स्ट पेज असेल. ओके. जे फर्स्ट पेज असेल ते नेहमी तुमचं समरी पेज असेल, एक्झिक्युटिव्ह समरी पेज. म्हणजे जो काय ओव्हरऑल डॉट आहे तो तुम्हाला कुठे दाखवायचा आहे का, सिंगल पेज आहे, त्याला आपण काय म्हणतो समरी पेज. नेहमी ते कुठलं असेल, फर्स्ट पेज. सो इथं मी फक्त एक नाव टाकतो, एक्झिक्युटिव्ह समरी नावाचं. याला थोडं ब्रॉड करतो. साईज वाढवतो अँड देन जस्ट सेंटर लागेल. ओके. कलर बांधतो. ओके. आता ह्याचा कलर थोडा व्हाईट दिसतोय, थोडा मी बॅकग्राऊंडला आहे ना कलर टाकतो.
ओके. सो इथं फॉर्मॅट टेक्स्ट बॉक्स म्हणून बघा, जेव्हा मी ह्याला क्लिक केलं इथं फॉर्मॅट टेक्स्ट बॉक्स म्हणून ऑप्शन आला डायरेक्ट. ओके, ह्याला क्लिक केल्यानंतर काय आलं, फॉर्मॅट टेक्स्ट बॉक्स. इफेक्ट्सवर जातो आणि इथं कलर येतो, दिसतं सगळ्यांना कलर. जेव्हा मी त्या व्हिज्युअलवर क्लिक केलं इथं फॉर्मॅट टेक्स्ट बॉक्स आला, देन इथं कलर येतो, बॅकग्राऊंड कलर. मला काय हवा आहे, ब्लॅक कलर करतो. ओके, आली ट्रान्सपरन्सी. जर मी याला पूर्ण 100% ट्रान्सपरन्सी केली तर दिसणार आहे का, नाही दिसणार. सो काय होतं, 0% ट्रान्सपरन्सी. बट आता जो माझा टायटल आहे तो काय दिसतच नाही, त्याला मला थोडं काहीतरी करावं लागेल, राईट. और ठीक आहे, टायटल काय देऊ, एक्झिक्युटिव्ह समरी आ गया. दिसत नाही कारण की ते व्हाईट कलर म्हणजे करतो, त्याचा पण कलर चेंज करतो. टेक्स्ट कलर व्हाईट ठेवतो. हां, दिसलं. देन सेंटर. ओके, हे काय झालं तुमचं टायटल. ओके, जस्ट ब्रॉड करतो. ओके, देन आता प्रत्येक कंपनीसाठी तुम्ही कोणत्या ना कोणत्या डिफरंट कंपनीसाठी काम करता. ओके, त्या कंपनीचे लोगोज असतात, ते लोगो कुठेतरी असणं गरजेचं आहे डेस्कटॉपवर, राईट. असं कळतं की मी त्या कंपनीसाठी काम केलेलं आहे, त्या कंपनीच्या डेटावर काम करतो. ओके, सो आता काय करायचं, मला लोगो इम्पोर्ट करायचं याच्यामध्ये. ओके, काय सांगू, ओके काय केलं म्हणजे त्याच्यावर क्लिक केलं, सो इथं एक फॉर्मॅट टेक्स्ट बॉक्स ओपन झाला. इथं टायटल म्हणून ऑप्शन आहे, त्याला जस्ट ऑन केलं. ओके, त्यात ड्रॅग करतो आणि इथं टेक्स्ट म्हणून एक ऑप्शन, तिथं बघ, तिथं टायटलवर क्लिक कर ना. हा, टायटल ऑन केला, क्लिक कर ना, त्याला ड्रॅग कर ना खाली. आलं की इथं टायटल मध्ये टेक्स्ट मध्ये, म्हणजे टाक एक्झिक्युटिव्ह समोर. अँड देन जस्ट कलर चेंज कर, टेक्स्ट कलर टू व्हाईट. बनवा माझ्यावर डॅशबोर्ड, चला सगळे एव्हरीवन, जेवढे टॅक्स झाले तेवढे विसरून जा, बनवा चला फास्ट. राजू लॅपटॉप, अतुल काय चालू आहे, खाली मोबाईल चालू आहे का. वेट इथं तुम्ही जेव्हा क्लिक करता इथं ऑप्शन येतो डायरेक्ट, असा एक बॉक्स ओपन होईल टेक्स्ट बॉक्सचा, येते का, त्याच्यावर क्लिक करा. सो इथं बघा ना सेंटर, अलाइन सेंटर, हे क्लिक केलं म्हणजे जस्ट आलं का सेंटरला, नाही आलं. और टायटल मध्ये इथं खाली पण आहे बघा, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स. ओ इकडे बघा देविका, इथं जेव्हा टायटल मध्ये जातीस तू, इथं खाली आहे बघ हॉरिझॉन्टल अलाइनमेंट्स, त्याच्यावर जस्ट मध्ये सेंटरवर क्लिक कर. आलं सगळ्यांचं. एव्हरीवन झालं. ओके, देन मला काय करायचं, आता लोगो इम्पोर्ट करायचं. ओके, म्हणजे लोगो माझ्या डेस्कटॉपला घ्यायचा. सो इथे एक इमेज म्हणून ऑप्शन आहे, जसं टेक्स्ट बॉक्स कुठे सेंटर टॅब इन्सर्ट टॅब मध्ये, जसं इन्सर्ट टॅब मध्ये इमेज म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, सो आता काय करतो, इमेज इम्पोर्ट करतो. मी डाउनलोड करून ठेवली ॲडव्हेंचर बॉक्सची, सो ती जस्ट इम्पोर्ट करतो डेस्कटॉपला. ॲडव्हेंचर बॉक्स आली काहीतरी इमेज, सो मी काय करतो लेफ्ट साईडला क्या क्या जस्ट डाउनलोड करा ना डायरेक्ट. हां, गुगलला आहे अवेलेबल. काय केलं मी, लोगो इम्पोर्ट केला कशा थ्रू, इमेज सेक्शन थ्रू. हा काय नाही, गुगलला आहे, डायरेक्ट डाउनलोड केलाय मी, तो डाउनलोड करून इम्पोर्ट केलं. ठीक आहे, देन मी काय सांगितलेलं, फर्स्ट ह्याला काय येतील माझे KPIs येतील, जी ही फर्स्ट रो आहे तिथं काय येईल माझी
KPI. ओके, KPIs म्हणजे काय, की तुमचे डिफरंट जे व्हिज्युअल आहेत त्याला आपण KPI म्हणतो, KPI कार्ड्स म्हणतो. ओके, काय म्हणतो त्याला, KPI कार्ड. म्हणजे इथं माझं एक कार्ड म्हणून एक ऑप्शन आहे, राईट, तो पण एक माझा KPI झाला. मल्टी रो कार्ड आहे, तो पण माझा एक KPI झाला. ओके, सो आता मला काय दाखवायचं आहे, फ्रंटला एक सिंगल व्हॅल्यू हायलाइट्स करायचे. कोणत्या, सिंगल व्हॅल्यू. म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा फर्स्ट पेज बघता त्यामध्ये एक सिंगल व्हॅल्यू हायलाइट्स व्हायला पाहिजे. म्हणजे टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर आणि माझं रिटर्न रेट पर्सेंट आहे, हे मला काय करायचं आहे, हायलाइट शो करून दाखवायचे. ओके, त्यासाठी काय करतो मी, हे सिंगल कार्ड यूज करतो. ओके, कार्ड दिसतं इथे. ओके, हे कार्ड काय करतं, एक सिंगल व्हॅल्यू शो करतो, फक्त एक सिंगल व्हॅल्यू शो करतो. त्याला जस्ट सिलेक्ट करतो. ओके, सिलेक्ट केलं मी कार्ड. देन आपला डेटा कुठे आता सगळा, जे मेजर्स वगैरे क्रिएट केले ते कशामध्ये, डेटा पेन मध्ये, राईट. आणि मेजर्स कशामध्ये क्रिएट केले मी, कॅल्क्युलेशनच्या टेबलमध्ये. तो जस्ट त्या कॅल्क्युलेशन टेबलला ड्रॅग करतो. ओके, म्हणजे ड्रॉप डाऊन करतो. ओके, टोटल रिव्हेन्यू नावाचा मेजर क्रिएट केलेला. ओके, केलेला दिसतोय. ह्याला काय करतो, असं उचलतो, ह्याच्यावर क्लिक करतो आणि जस्ट त्या फील्ड्स मध्ये टाकतो. दिसतंय, फील्ड्स मध्ये टाकतो. और तुम्ही ह्याच्यावर टिक जरी केलं ना साईडला, तर ऑटोमॅटिक त्या फील्ड्स मध्ये येऊन जातो. ओके, आलं समथिंग काहीतरी रेव्हेन्यू 23-24 काहीतरी, हां 74 पॉईंट समथिंग मिलियन आला असं, राईट. 23-24 समथिंग काय आलं. आता हे नॉर्मल एक कार्ड व्हिज्युअल दिसते, बरोबर. जसे तुम्ही मेकअप करता, आता ह्याला पण मेकअपची गरज आहे ना, बरोबर ना, बरोबर की नाही. तर इथं आहे ना व्हिज्युअलायझेशन मध्ये बिल्ड व्हिज्युअलच्या साईडला एक फॉर्मॅट युअर व्हिज्युअल म्हणून ऑप्शन आहे. इकडे बघा वरती, फॉर्मॅट युअर व्हिज्युअल. जे काही तुमचे मेकअप असेल, जे तुम्ही स्वतःकडे करता, तसंच पॉवर बीआयला मेकअपसाठी आपण फॉर्मॅट व्हिज्युअल वापरतो. ओके, मला ह्याचं काय करायचं आहे, थोडं एडिटिंग करायची. फोटोला कशी एडिटिंग करतो तसं मला काय करायचं, कार्डला एडिटिंग करायचे. ते कुठे आहे, सगळं फॉर्मॅट व्हिज्युअल्समध्ये. सो ह्याच्यावर जस्ट क्लिक करतो. आले मला असं काहीतरी व्हॅल्यू. इथे कॅटेगरी लेबल म्हणून एक ऑप्शन. ओके, कॅटेगरी लेबल, ह्याला जे ऑफ करतो काय होते बघा. ओके, काय करतो, ऑफ करतो. लेबल गेला ऑटोमॅटिकली खालचा. देन आता मला परत काय करायचंय, टोटल रेव्हेन्यू नावाचं एक टायटल टाकायचं. ओके, सो काय करणार मी, जनरल मध्ये जाणार. ओके, जनरल मध्ये गेलो, इथे टायटल म्हणून एक ऑप्शन दिसतंय, टायटल म्हणून जस्ट त्याला ऑन करतो. ऑन केलं, टेक्स्ट बॉक्स ओपन झाला ऑटोमॅटिकली. ऑन केल्यावर आधी तर मी टोटल रेव्हेन्यू काय टाकतो, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू काय करतो, अगेन सेंटरला घेतो. बट आपल्याला पूर्ण थीम मॅच करायचं. सो मी बॅकग्राऊंड कलर जाऊ, ब्लॅक घेऊ माझ्या कार्डचा. त्यासाठी कुठे मी कॉल आउट व्हॅल्यू मध्ये गेलो. जनरलच्या साईडलाच व्हिज्युअल आहे, त्या व्हिज्युअल मध्ये कॉल आउट व्हॅल्यू म्हणून आहे. ओके, देन कलर काय करतो मी, ब्लॅकच आहे रे, सॉरी थांब. इफेक्ट्स मध्ये गेलो. जनरल मध्ये इफेक्ट्स मध्ये एक ऑप्शन आहे, दिसतो इफेक्ट्स. अरे इफेक्ट दिसला. ओके, इथं बॅकग्राऊंड कलर आहे. बॅकग्राऊंड कलर काय करायचं मला आता, ब्लॅक करून देतो. ओके, ब्लॅक दिसतंय ना. ओके, आता मला काय करायचं, फक्त टेक्स्ट कशामध्ये करायचं, मला व्हाईट मध्ये करायचं. टेक्स्ट काय करतो, व्हाईट मध्ये करून घेतो. आला टेक्स्ट. माझा नंबर काय दिसत, माझा नंबर कुठून दिसणार, कॉल आउट व्हॅल्यू आत्ताच बघितलेलं आपण, आठवतंय. व्हिज्युअल मध्ये जाऊ. ओके, देन कुठं, कॉल आउट व्हॅल्यू मध्ये चेंज काय करू, त्याचा कलर आला का, दिसतंय ना आता, व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट. ओके, देन अगेन मी जनरल मध्ये जातो. ओके, जनरल मध्ये गेल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे, व्हिज्युअल बॉर्डर्स अँड शॅडो. ओके, काय व्हिज्युअल बॉर्डर अँड शॅडो. थोडं मी त्याला काय करतो, राऊंड कॉर्नर करतो. असं नुसतं एक सिम्पल दिसतोय ना, राईट, तर राऊंड कॉर्नर करतो. जस्ट ऑन करतो. दोन्ही काय केले, ऑन केले, शॅडो अँड व्हिज्युअल बॉर्डर.
आणि इथं काहीतरी राऊंड कॉर्नरची विड्थ देतो 15 समथिंग. आलं हे दिसतंय असं काहीतरी चांगलं दिसतं. जसं जे अलाइनमेंट सेम जस्ट वेट. टोटल रिव्हेन्यू ओके. देन आता मला काय नेक्स्ट काढायचं आहे, टोटल प्रॉफिट. राईट, टोटल प्रॉफिट काढायचं आहे. ह्याच्यावर क्लिक करतो आणि जस्ट याला कॉपी करतो. ओके, राईट क्लिक केलं आणि कॉपी आलं, दिसतं. करू कॉपी अँड देन जस्ट अगेन पेस्ट. राईट क्लिक, आलं बघा. कंट्रोल सी कंट्रोल व्ही दाबलं मी डायरेक्ट. माहिती ना कॉपी पेस्ट कसं करतो आपण. वाचता काय रे. जस्ट ठीक आहे. मला काय दाखवायचं आता, टोटल प्रॉफिट. सो मी याला कॅन्सल करू, टोटल रेव्हेन्यूला कॅन्सल करू. ह्याच्यामध्ये काय टाकू, टोटल प्रॉफिट टाकू. आलं समथिंग काहीतरी, बरोबर. जर मी हे कॉपी नसतं केलं, ओके, मी काय करतो अगेन परत हे करतो. ओके, काय करतो मी सिलेक्ट करतो आणि ह्याच्यामध्ये टोटल प्रॉफिट टाक. बट जर मला हे एडिटिंग करायचं तर मला कुठे जायला लागलं असतं, परत फॉर्मॅटिव्ह व्हिज्युअल्स मध्ये. जर ह्याचं पण कॉपी पेस्ट असतं तर काय करतो, मला काय करायचंय, ह्याचं जेवढे काही फिल्टर्स वापरलेत मी ते मला कुठे द्यायचे, ह्या कार्डमध्ये द्यायचे. सगळं ह्या कार्डला सिलेक्ट करतो. केलं सिलेक्ट, देन होम टॅबमध्ये जातो. तिथं फॉर्मॅट पेंटर म्हणून एक ऑप्शन दिसतं, फॉर्मॅट पेंटर. त्याच्यावर क्लिक करतो. इथं ब्रश आला का काहीतरी पेस्ट घराला तो रंग तसा ब्रश आला, त्याच्यावर क्लिक करतो. आलं कलर वगैरे. फक्त तुमची लाईन अलाइनमेंट असते ती सोडून बाकी सगळं कॉपी पेस्ट होतं, फक्त लाईन अलाइनमेंट सोडून. ओके, ते लाईन अलाइनमेंट नाही होऊ शकत. ओके, फक्त ते सोडून बाकी सगळं आहे तसं कॉपी पेस्ट. कलर वगैरे ज्या यूज केले असतील ते. ओके, आता काय होतं, रिमूव्ह. अजून काय दाखवायचं मला, टोटल रेव्हेन्यू सॉरी टोटल प्रॉफिट दाखवायचं होता. इथं मला काहीतरी व्हॅल्यू चेंज करावं लागेल ना. नाही, कुठे जाणार मी अगेन फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये, जनरल मध्ये जाऊ. टायटल ऑन आहे माझं ऑलरेडी. देन टोटल प्रॉफिट आहे ना आपलं. तुमचं काही डिफरंट आलं असेल 15 समथिंग. किती आलं, 14 समथिंग काय, बरोबर ना. बरोबर. अगेन काय करतो मी, अगेन कॉपी पेस्ट करतो. मला काय दाखवायचं होतं, टोटल ऑर्डर दाखवायचं. किती होते आपल्या टोटल ऑर्डर्स, 25,000. अरे विसरले, ते क्वांटिटी सोल्ड आहे, नॉट टोटल ऑर्डर्स आहे. 25,000 होते ना. अगेन कॉपी करतो आणि व्हिज्युअल पेस्ट करतो. मला काय दाखवायचं आता ह्याच्यावर, टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर्स कुठे गेले, तुमच्या 25,000 येतील. झालं. मी काय केलं का, एडिटिंग वगैरे केली का, जस्ट याला कंट्रोल सी कंट्रोल व्ही आणि फक्त काय करतोय मी, डेटा फील्ड चेंज करतोय. बरोबर, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट अँड टोटल ऑर्डर्स. फक्त याचं मला टायटल चेंज करावं लागेल. ओके, अगेन कुठे जाणार मी, फॉर्मॅट युअर व्हिज्युअल्स, जनरल, टायटल. कशावर, नाही होत ते, पेजचं होऊ शकतं तुझ्या. पेज जे नेम आहे त्याचे होत, व्हिज्युअल्सचं नाही. ओके, ते मला काय हवं आता, अजून एक व्हॅल्यू राहिली आपली, कोणती, रिटर्न रेट पर्सेंट. ओके, कोणती राहिली, रिटर्न रेट पर्सेंट. अगेन कंट्रोल सी कंट्रोल व्ही. मला काय फाइंड आउट करायचं, रिटर्न रेट पर्सेंट. काढलेत ना आपण, आठवतंय ना. रिटर्न रेट पर्सेंट तुमचा 2.17 काहीतरी, माझा काहीतरी भलता देतो. किती आलाय तुमचा, 2.17, राईट. दोनच देतो डेसिमल. जस्ट वेट.
सगळ्यांनी काढलं रिटर्न पर्सेंट आहे ना मेजर सगळ्यांकडं. किती आलाय? 2.17 आलाय. ओके, जस्ट मी काय करतो, डेसिमल चेंज करतो. जर डेसिमल चेंज करायचं असेल आपण कुठे जाणार? जस्ट मेजरवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर मेजर टूल नावाचा एक टॅब ओपन होईल. ओके, जेव्हा मेजरवर क्लिक करताल तुम्ही तेव्हा मेजर टूल नावाचा एक टॅब ओपन होईल. तिथं तुम्हाला पर्सेंटेज, डॉलर जे लावायचं ते लावू शकता. ओके, खूप जास्त आहे पण हे काहीतरी गिचमिट आल्यासारखं वाटतंय, राईट? म्हणजे हे इथं, हे इथे, हे इथे, हे इथे, राईट? जर मला याला सेम अलाइनमेंटला आणायचं असेल तर ओके, काय करतो आता मी? सगळ्या जे माझे हे आहेत कार्ड्स आहेत त्यांना सिलेक्ट करतो. कसं? कंट्रोल करणार, कंट्रोल दाबून ठेवणार आणि जस्ट सिलेक्ट करणार. कंट्रोल दाबलं, सिलेक्ट केलं, कंट्रोल सिलेक्ट, कंट्रोल सिलेक्ट केलं. आता मी 2 कार्ड सिलेक्ट करतो. ओके, देन जेव्हा फॉर्मॅट टॅब मध्ये जाईल मी सिलेक्ट केले कार्ड व्ह्यू आता, राईट? आता मला काय करायचं? सेम अलाइनमेंटला आणायचे. ओके, सो इथं जेव्हा मी फॉर्मॅट टॅब मध्ये जाईल इथं अलाइन म्हणून एक सेक्शन आहे. ओके, अलाइन म्हणून एक सेक्शन आहे, त्याच्यावर क्लिक करतो. मला काय पाहिजे? अलाइन टॉप हवेत, राईट? अलाइन काय हवे? टॉप हवेत. टॉप ते काय करतं? जे कार्ड व्ह्यू हाय लेवलला आहे, ओके, जे टॉप ऑफ द काय म्हणतात डेस्कटॉप आहे, त्यानुसार ते काय देतं आपल्याला? अलाइनमेंट करून. ओके, और इथं ही एक लाईन येते बघा, गायडेड लाईन म्हणतो त्याला. म्हणजे ते ऑटोमॅटिकली आपल्याला दाखवतं की हा बाबा तुझा इथे टॉप युजल आहे आणि बॉटम इथे, सो इथं ड्रॅग कर. अगेन काहीतरी करतो, चेन छोटी करतो साईज. जस्ट वेट. जेव्हा मी सगळे कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट केले कंट्रोल दाबून आणि फॉर्मॅटमध्ये गेलो, अलाइनवर क्लिक केलं, देन इथे एक डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली म्हणून एक ऑप्शन ओपन होतो बघा. मला काय करायचं? हॉरिझॉन्टली वेल सेटल हवेत, म्हणजे एका पर्टिक्युलर गॅपमध्येच ते मला दिसायला पाहिजे. ओके, सो काय करतो मी? जस्ट डिस्ट्रीब्युटर हॉरिझॉन्टली क्लिक करतो. अरे हो, झालं झालं ना? पक्का ना? आता काय ते दिसतंय माझ्या सगळ्या अलाइनमेंट, राईट? ओके, कळालं फॉर्मॅट टॅब कधी यूज करायचा एव्हरीवन? हे झाले माझे इम्पॉर्टंट केपीआयज, राईट? आता मला इथं काहीतरी खाली दाखवावं लागेल, राईट? बार चार्ट वगैरे काहीतरी, बरोबर? आता मला काय दाखवायचंय? कॅटेगरी रेव्हेन्यू ओव्हर द टाइम दाखवायचंय. काय दाखवायचंय? कॅटेगरी रेव्हेन्यू, कॅटेगरी वाईज रेव्हेन्यू दाखवायचं मला, ओव्हर द टाइम दाखवायचंय. त्यासाठी इथे कॉलम चार्ट म्हणून आहे. ओके, इथे फर्स्टला गेलं, स्टॅक बार चार्ट और कॉलम चार्ट. ओके, हा बार चार्टला मी सिलेक्ट करतो. फर्स्ट काय करतो? बार चार्टला करतो, सिलेक्ट करतो. मला काय दाखवायचं होतं? कॅटेगरी ओव्हर द टाइम, कॅटेगरीचा टोटल रेव्हेन्यू काय करायचं? ओव्हर द टाइम दाखवायचं. ओव्हर द टाइम म्हणजे काय? इयरली, मंथली असं दाखवायचं आहे, राईट? सो नेहमी लक्षात ठेवा, वाय ऍक्सिस असतो ना, वाय ऍक्सिस, तिथं नेहमी कॅटेगोरिकल फील्ड्स आहे ना. कॅटेगोरिकल फील्ड्स म्हणजे कोणत्या? कॅटेगरी नेम्स, प्रोडक्ट कॅटेगरीज, प्रोडक्ट सब कॅटेगरीज, हे काय झालं? कॅटेगोरिकल नेम्स. आणि जे एक्स ऍक्सिस असतं इथं नेहमी व्हॅल्यूज असते. म्हणजे टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, जे काही आपण मेजर्स क्रिएट केले ते काय एक व्हॅल्यू बेस्ड मेजर्स, राईट? ते कुठं असतील? नेहमी
एक्स ऍक्सिस मध्ये असते. ओके, बाकीकडनं का लक्षात द्या. सो वाय ऍक्सिस मध्ये मी काय करू, कॅटेगरी टाकू. कॅटेगरी कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे माझं, कॅटेगरी नेम प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये कॅटेगरीज ड्रॅग करू, तो टाकलेला वाय ऍक्सिस वर टाक. आणि एक्स ऍक्सिस मध्ये काय दाखवणार मी, टोटल रेव्हेन्यू. जातं ना, क्लिक कर ना, टिक ते साईडला बॉक्स आहे, क्लिक कर, ते ऑटोमॅटिकली वाय ऍक्सिस वर जाणार. हा हो, जे कॅटेगोरिकल असतात ना ते ऑटोमॅटिकली जातील, और नाहीतर एक लिजेंड मध्ये वगैरे ते जातील, पण त्याच्याकडनं का लक्ष द्या तू. तर मला काय ड्रॅग करायचं, टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू, वेर इज टोटल रेव्हेन्यू. आला काहीतरी समथिंग, काहीतरी येतो तुमचा, काहीतरी वेगळा आहे. ठीक आहे, आता ह्याला पण मला एडिटिंग करावं लागेल, राईट. तर मी काय करणार लागेल, फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जाणार. ओके, इथं वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस येतं बघ, दिसतंय ना. आधी काय करतो मी, जनरल मध्ये जातो आणि त्याचं टायटल चेंज करतो. कॅटेगरी ऑर्डर, कॅटेगरी वर्सेस रेव्हेन्यू टाकू शकतो आपण, राईट. म्हणजे आपण काय करतो, कम्पेअरच करतो, बरोबर. आपण आडवा सिलेक्ट केला तर तसं येतं, व्हर्टिकल सिलेक्ट करतो, व्हर्टिकल आहे ना, आहे ना, आहे. कॅटेगरी वर्सेस रेव्हेन्यू, ह्याला अगेन काय करतो, सेंटर लागेल. ओके, देन इफेक्ट्स वर जातो. ह्यात आहे मला माहिती, इफेक्ट्स वर जातो. ओके, देन काय करतो, माझा कलर काय पाहिजे, आपला बॅकग्राऊंड कलर ब्लॅक पाहिजे, राईट. करू ब्लॅकला सिलेक्ट. कसं दिसतंय अगेन व्हिज्युअल बॉर्डर्स सिलेक्ट करतो, शॅडो सिलेक्ट करतो. व्हिज्युअल बॉर्डर किती घेतो, 15 घेतो आता, राऊंड कॉर्नर्स. ओके, ते राऊंडनी थोडं राऊंड कॉर्नर्स दिसतील आपल्याला, 15 घेतले समथिंग. देन आता आपल्याला काय चेंज करायचंय, एनीवन. हे तर केलं आपण, बाकीचे टेक्स्टचे कलर वगैरे, कॉलम कलर्स वगैरे सगळे, राईट. व्हिज्युअल्स मध्ये जातो, एक वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस म्हणून एक आहे ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करतो. इथं पण काय दाखवतं, ब्लॅकच दाखवतंय, राईट. त्याला काय करू, व्हाईट करू का, आलं का, आलं का सगळं. आता काय दाखवायचं मला, एक्स ऍक्सिस दाखवायचं. टायटलला पण काय करतो, व्हाईट मध्ये सिलेक्ट करतो, आलं त्याचं व्हाईट. अगेन एक्स ऍक्सिसवर जेव्हा क्लिक करेल मी, तर हे ऑप्शन ओपन होतं ऑटोमॅटिकली. ओके, देन व्हॅल्यूज काय घेणार मी, व्हाईट मध्ये घे, टायटल पण व्हाईट मध्ये. एका खाली एकच ऑप्शन आहे सगळे, तुम्ही बघताल ना, एका खाली एकच ऑप्शन आहे सगळे. आलं एव्हरीवन. ते जनरल मध्ये जाऊ, जनरल मध्ये जाणार. इथे टायटल आहे, टायटलचा कलर काय आपला ब्लॅक कलर आहे, त्याला काय करतो मी, व्हाईट मध्ये अगेन चेंज करतो, झालं. बट याला हा बारचा कलर थोडा चेंज करू काय, करू ना चेंज. सो काय केलं मी, व्हिज्युअल मध्ये गेलो, सर्वात खाली गेलो, इथं बार्स म्हणून एक ऑप्शन. ओके, बार्स, हे बार्स समोर आहे तुमच्या, ते बार्स. ओके, त्याच्यावर क्लिक करतो, तिथे कलर म्हणून एक ऑप्शन ओपन होते, राईट. कलर्स, तुम्ही बारचा कलर कोणताही ठेवू शकता, और कॅटेगरी वाईज पण बाईकचा कलर चेंज करू शकता तुम्ही, ऍक्सेसरीचा चेंज करू शकता, क्लोथिंगचा चेंज करू शकता. पण मला काय करायचं, ऑलचा एकच ठेवायचा. कोणता ठेवू बोला, व्हाईट ठेवायचा, व्हाईटले व्हाईट, व्हाईट ग्रे ठेवू शकतो, ग्रे व्हाईट मिक्सचर, बघू. ट्रान्सपरन्सी केले तर काय होणार, फक्त ते ब्लँक आउट. मला काय पाहिजे आता, ट्रान्सपरन्सी 0 पाहिजे, तेव्हा ते दिसतंय व्हिज्युअल, राईट. काय आलं, फॉर्मॅट व्हिज्युअलचा यूज काय, एक्झॅक्ट यूज काय करतं ते, आपल्याला एडिटिंग करून देतं. ओके, वरती लक्ष द्या रे दोघं.
डिस्टन्स देतो, डिस्टन्स. टाकू शकतो व्हर्टिकल. आता काय होतं, मी व्हिज्युअल मध्ये जातो. हे बघा, व्हिज्युअल मध्ये गेलो. आता माझा कोणता आहे, आडव्यामध्ये, म्हणजे स्टॅक बार चार्ट आहे, हॉरिझॉन्टल आहे. मला आता काय पाहिजे, व्हर्टिकल मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, व्हर्टिकल मध्ये. इथं अगेन ऑप्शन आहे बघा, स्टॅक कॉलम चार्ट. सिलेक्ट करतो त्याला, ऑटोमॅटिकली चेंज झालं. काय केलं मी, फक्त व्हिज्युअल चेंज केलं, झालं ना. पण आता मला कसं ठेवायचंय, नॉर्मल आपला चांगला दिसतो ना. हा, झालं की मग. अरे इथं बघ ना, जातो व्हॅल्यू ते आहे तेच आहे ना, वाय ऍक्सिसला ते एक्स ऍक्सिसला. कुठे गेला, ओके. इथं काय झालं, फक्त वाय वरती एक्स खाली दाखवते, तिथं ऑटोमॅटिकली एवढं काय लोड घ्यायचं. ओके, आता मला आहे ना एखादा ट्रेंड दाखवायचा. ओके, ट्रेंड दाखवायचं हो द टाइम. ट्रेंड माहिती आहे, ट्रेंड जसे इन्स्टाला ट्रेंड असतो एक. आज काय ते भलतच चाललंय आजकाल इन्स्टाला, पण एक ट्रेंड आहे. काय 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 बोलला, बघतो नंतर, थांब 2 मिनिट थांब फक्त. तो ट्रेंड दाखवायचा, राईट. ट्रेंड तो आपण कशा थ्रू शो करतो, आपण एक्सेल मध्ये बघितलं असेल, फनेल चार्ट. डॉट्स काय, हा काय काय करायचं. अरे एवढे विसरता का रे तुम्ही, लाईन चार्ट ट्रेंड शो करतो ना. एक्सेल झाले ना, ट्रेंड ऍक्सिस कशा थ्रू शो करतो आपण, लाईन चार्ट थ्रू करतो. ओके, शो करतो. सो इथे एक लाईन म्हणून चार्ट म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय, लाईन चार्ट. त्याला सिलेक्ट. व्हिज्युअल पण त्या क्लिक नका करू, नाही तर ते डायरेक्ट चेंज होईल. ओके, अगेन द लाईन चार्ट सिलेक्ट करतो सेपरेट. मला इथं पण अगेन टोटल रेव्हेन्यू दाखवू, काय दाखवू बोला. रेव्हेन्यू दाखवू अगेन, ओव्हर द क्वार्टर, इयर वगैरे, राईट. सो आपण एक स्टार ऑफ द मंथची हेरारकी क्रिएट केलेली, आठवते. ओके, ते कुठे, कॅलेंडर लुकअप मध्ये ना, कशामध्ये, कॅलेंडर लुकअप मध्ये. सगळ्या त्याला जस्ट ड्रॅग करतो. ओके, स्टार ऑफ द मंथला जस्ट कुठं, वाय एक्सिस का एक्स एक्सिस, एक्स का नाही आली, एक्स मध्ये आली, आले. देन मला काय पॉईंट पुट आउट करायचं, टोटल रेव्हेन्यू करू. टोटल रेव्हेन्यू कुठे गेला, आला कसं काहीतरी लाईन चार्ट समथिंग काहीतरी येतोय का, जसे क्वार्टर डी सिलेक्ट करतो. राहतो क्वार्टर, आला सगळ्यांचा काहीतरी, आला आला का सगळ्यांचा, एव्हरीवन बघा की इकडे जा. हा काहीतरी लाईन चार्ट दिसतोय मला क्वार्टर वाईज. त्याला थोडस इम्पॉर्टंट आहे आपल्याला. बट आता लाईन चार्ट कसा असतो, इयर टू इयर टू इयर तो दाखवतो, राईट. जर माझं इयर असेल 2030 समथिंग, तर मला हे एकाच कार्ड व्हिज्युअल मध्ये शो होईल का. तर त्याला एक ऑप्शन असं स्लाइडिंग सारखा, तर चालेल तुम्हाला, चालेल. तो काय करतो, अगेन फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जातो, राईट. फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये गेलो, तिथं झूम स्लाइडर म्हणून एक ऑप्शन आहे, झूम स्लाइडर, त्याला ऑन करतो. ऑन केला. आता मला तो कुठे, वरचा काय असतो, एक्स एक्सिस, वरचा एक्सिस काय असतो ना, असतो. बरोबर. वाय मला काय पाहिजे, वाय एक्सिस थ्रू नकोय मला, एक्स एक्सिस थ्रू बघायचं, म्हणजे इयर कुठे आपल्या टोटल व्हॅल्यू खाली आहेत ना, वाय एक्सिसला आहे. सो काय करतो, फक्त
वाय क्लोज करतो, एक्स ऍक्सिस थ्रू पाहिजे, राईट. जेव्हा मी ह्याला क्लिक करेल बघा, हे बघा दिसतोय का ऑटोमॅटिकली. इथून पण थोडं कमी करतो, त्या पिरियडचा दिसतोय का मला पर्टिक्युलर. कशातून दिसतं मला ते, झूम स्लायडर थ्रू. झूम स्लायडरचा यूज करा. हे माझ्याकडे मल्टिपल इयरमध्ये डेटा असेल, ट्रेंड वाईज डेटा असेल, आणि तुम्हाला एका आलं मॅनेजरने तर विचारलं मला 2030चा दाखव किंवा 2040चा दाखव, काय काय करणार म्हणजे झूम स्लायडर ड्रॅग करणार. तर फिल्टर लावायची गरज पडली का, नाही पडली. फिल्टर थ्रू पण दाखवू शकतो, असं काय नाही, फिल्टर थ्रू पण दाखवू शकतो म्हणजे स्लायसर थ्रू. बट हे पण ऑप्शन आहे झूम स्लायडर म्हणून. ओके, खरं सांगू काय केलं मी, क्लोज करतो. हा माझा एक चार्ट आहे, राईट. कुठे जाणार मी, व्हिज्युअल्स मध्ये जाणार. व्हिज्युअल मध्ये गेलो, त्यांचा झूम स्लायडर म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय. त्याला काय करतो, ऑन करतो. आता मला फक्त वाय ऍक्सिस थ्रू दाखवायचे होते ना, सॉरी एक्स ऍक्सिस थ्रू दाखवायचे होते. सो काय केलं मी, वाय ऍक्सिसला काय केलं, क्लोज केलं, ऑफ करून ठेवलं. जर ऑन केलं असतं तर मला एक्स ऍक्सिस थ्रू पण ऑन होतोय, सो मी दोन्ही यूज करू शकतो ऍट अ टाइम. बट आता मला काय फक्त एक्स ऍक्सिस थ्रू दाखवायचं, सो मी केलं वाय ऍक्सिसला क्लोज केलं. काय आलं एव्हरीवन. ह्याला एडिट करूया का थोडं, सेम ब्लॅक लाईन पाहिजे ना मला इथे, राईट. आणि बॅकग्राऊंड काय पाहिजे, ब्लॅक पाहिजे, ग्रे. जनरल मध्ये जातो, काय यूज करणार तुम्ही सांगा. इफेक्ट्स, इफेक्ट्स मध्ये गेलो, बॅकग्राऊंड कलर काय, व्हाईट. ग्रे करू, आपलं ब्लॅक करू. आलं समथिंग, हार्टबीटची लाईन असते ना, धाकधूक धाकधूक तसं. ओके, देन व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो, शॅडो. ओके, व्हिज्युअल बॉर्डर मध्ये किती, 15. तुम्ही अकॉर्डिंग टू यू किती पण देऊ शकता, मी 15 ठेवतो. देन आपल्याला बाकीचं पण चेंज करायचं, कसं करणार एव्हरीवन. व्हिज्युअल मध्ये जातो, देन एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, व्हॅल्यूज, आल्या आल्या. वाय ऍक्सिसला जातो, व्हॅल्यूज, व्हाईट. देन टायटल, म्हणजे वाय ऍक्सिसचं काही टायटल असेल खाली ते. ओके, त्याला पण कशामध्ये करतो मी कन्वर्ट, व्हाईट मध्ये करतो. त्यांना एक्स ऍक्सिसचं पण सेम. देन इथे एक लाईन म्हणून एक ऑप्शन आहे खाली बघा कुठेतरी, इथं लाईन म्हणून एक ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करतो. ओके, ते काय दाखवतो मला, सॉलिड वगैरे समथिंग काही शो करतो, दॅट डॅश शो करतो, दिसतंय का, लाईनचं टाईप चेंज होतो, दिसला. देन अगेन काय ते वेगळं करतो कनेक्टर, डॉटेड ठेवतो, आलं डॉटेड. तर तुम्ही लाईन पण चेंज करता. हो शेट, कळलं मला तुमचे जोक काय आले. देन जॉईंट टाईप काय बेवेल ठेवतो. ओके, चेंज कर, कळलं कसं करायचं. सॉरी इथे ना डॉट, कस्टम, कस्टम पण मी सॉलिडच ठेवतात. ठेवलं नाही तर कलर आहे, कलर कोणता ठेवू, व्हाईटच का ग्रे ठेवायचं, थोडा ग्रे ठेवू आपण, ग्रे ठेवून बघू, चांगला दिसतो जरा ग्रे, मॅच होतोय थोडा. ओके, देन कशामध्ये, बार चार्टचा जो आहे तो लाईन चार्टला मी कॉपी करून फॉर्मेट फॉर्मेट नाही ना दाखवतोय, खूप ऑप्शन आहेत ना. काय 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 तुझ्या आहे बनव, तुला जसं बनवायचं तसं. ओके, देन इथे एक ऑप्शन असतो रे, हा कोणती,
ही काय केलं मी आधी व्हिज्युअल सिलेक्ट केला. ओके, व्हिज्युअल्स मध्ये जातो. पाय एक्सिस मध्ये काय ट्रॅक करतोय मी, टोटल रेव्हेन्यू. आणि ह्याच्यामध्ये एक्स एक्सिस मध्ये काय केलं, स्टार्ट ऑफ द मंथ. त्यामुळे ती ऑटोमॅटिकली लाईन आली ना. अच्छा, व्हाईट कशी गेली. ओके, सॉरी. काय आहे ना, मी अगेन फॉर्मॅट युअर व्हिज्युअल्स मध्ये जाणार. ओके, देन इथं लाईन्स म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय लाईन्स म्हणून. त्या लाईन्सला क्लिक करतो. इथं लाईनचा टाईप आहे आणि इथं कलर आहे, दिसलं खाली कलर एकदम. कलरचा सेपरेटच टॅब आहे, दिसला. त्याच्यावर क्लिक करतो, नाही तर कलर आहे म्हणून. ओके, काय काय सॉलिड आता जे सांगितलं ते डॅश वगैरे एवढं नाही विचारत, पण जस्ट सांग. ओके, कशाला आहे की टायटल ते ब्लॅक मध्ये गेले, कसं चेंज करणार सांग. जनरल मध्ये जाणार, अगेन टायटल मध्ये जाणार, देन त्याचा कलर काय, ब्लॅक कलर आहे. त्याला कशामध्ये करू, व्हाईट मध्ये करू, आला समथिंग काहीतरी. जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये जाताल ना, तिथे एक ऑप्शन असतो रे अजून एक, तुम्हाला समथिंग काय एक फोरकास्टिंगचा ऑप्शन दिसतोय का, फोरकास्टिंगचा. फोरकास्टिंग ऑप्शन दिसतोय तुम्हाला व्हिज्युअल्स मध्ये, हा दिसतोय. जस्ट वेट अ मिनिट, ऑप्शन दिसतो. हे तुम्हाला ब्राउज हे म्हणून येते का ऑप्शन, समथिंग लाईक फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणून ऑप्शन येत आहे, कुठे आहे रे, लास्टला आहे ना. माझ्यामध्ये ऑप्शन दाखवत नाही ते. प्लॉट एरिया बॅकग्राऊंड मध्ये कुठे कुठे, हा तेच तेच, कुठे आहे ते ऑप्शन, मला दिसत नाही ते. अपडेटेड आहे ना, अपडेट नाही दाखवते मला रे. फोरकास्टिंग दाखवते का, एक मिनिट. प्रॉपर्टीज मध्ये जा ना, प्रॉपर्टीज मध्ये इथं कुठेतरी ऑप्शन होतं फोरकास्ट. हा इथं ऑप्शन आहे, तुला ऑप्शन येतो, मला काय येतं. 2 मिनिट. तुम्हाला एक फोरकास्ट म्हणून ऑप्शन येईल बघा बरं, चेक करा सगळे. आहे का तुमच्या लॅपटॉप मध्ये, आलं सगळ्यांना. त्या फोरकास्ट वर एकदा क्लिक करा आणि मग तुमची लाईन बघा. नाही येते का, काय ह्यांना कसं काय येतं, मला पण येत नाही. काय जस्ट वेट अ मिनिट, मला चेक करू दे ऑप्शन का नाही येते, काय माहिती. ऑनलाईन तुमच्यामध्ये दिसतोय का ऑप्शन फॉरकास्ट नावाचा, ऑनलाईन ऑनलाईन आदित्य. नाही चालू ऑनलाईन. एनीवन, जान्हवी, क्रांती, मैत्री, निधी, पूजा. नाही दिसत आहे सर. नाही दिसत आहे का, नाही सर. तो काय आदित्य. तुम्ही जेव्हा व्हिज्युअल्स वर क्लिक करताल ना, ओके व्हिज्युअल इथं फॉरकास्टिंग म्हणून एक ऑप्शन ओपन होतो. ओके फॉरकास्टिंग, तेव्हा तुम्ही क्लिक करताल ना त्याला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक व्हॅल्यू दाखवेल बघा. दाखवते का व्हॅल्यू, अप डाऊन डाऊन समथिंग काहीतरी व्हॅल्यू दाखवेल. एखाद्यावर क्लिक करा,
मी तर शो नाही होते माझं. ठीक आहे, ऐक याची स्क्रीन शेअर करतो. लिंकला जॉईन कर ना व्हॉट्सअपला दाखवतो. कुठे गेलं? डेटा लेबल ऑन केल्यावर दाखवतोय. डेटा लेबल्स वर का ड्रॅग करतो खाली. कुठं दाखवतोय रे? नाही दाखवतोय. कुठे दाखवतोय? म्यूट करा. हे कुठे दाखवतोय? मला का नाही दाखवतोय? ग्रेड लाइन में आ रहा है ना? कैसे दिखा रहा है आपको? This is let's stop. या सगळ्यांमध्ये इथं थांब काहीतरी ऑफिस. जर मी याला क्लिक करेल ना व्हिज्युअल मध्ये जाईल. व्हिज्युअल मध्ये गेल्यानंतर खाली इथं फोरकास्ट म्हणून एक ऑप्शन आहे. सर बघा आहे ना ॲनालाइज आपल्या ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे ना फॉर्मॅटच्या बाजूला मॅग्निफाइंग ग्लास त्याच्यामध्ये कुठे दिसतं? मॅग्निफाइंग ग्लास आहे ना राईटला वर हे इथं दिसतोय का? ओके ओके गॉट इट ठीक आहे ठीक आहे. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. यामध्ये दिसतं हे पण ऑप्शन येत नव्हतं मग काय येत होतं? नव्हतं येत ना आत्ता यायला लागले ऑप्शन होतं का? ओके सॉरी. तुमच्यामध्ये ना डायरेक्ट व्हिज्युअल मध्ये असेल ज्यांचा म्हणजे जुना व्हर्जन आहे ना माझ्यासारखा तिथं राईटला एक समथिंग काहीतरी ऑप्शन आहे. ओके वेट तुझी स्क्रीन बंद कर ना फक्त. आहे ना शेअर आहे ना माझी ऑलरेडी. ओके इथं साईडला एक सर्च बार सारखा ऑप्शन आहे. ओके राईटला बघा सर्च बार सारखा. त्याच्या जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा इथं फोरकास्ट म्हणून एक ऑप्शन आहे त्याला जस्ट ऑन करतो. अरे हो ऑन झालं समथिंग. इथं तो काय म्हणतोय कॉन्फिडन्स इंटरव्हल म्हणतोय. म्हणजे असं कोणच सांगू शकत नाही की माझा डेटा 100% बरोबर आहे. इथं काय दाखवतो मी त्याला 95% बरोबर आहे. ओके इथं फोरकास्ट लाईन म्हणून एक ऑप्शन आहे त्याचा कलर काय ब्लॅक आहे. त्याला मी कन्वर्ट करतो व्हाईट मध्ये ठेवतो म्हणजे तुम्हाला दिसेल अॅक्युरेट ती लाईन बरोबर. कुठे दिसते? दिसती तुमच्यामध्ये डॉट डॅश कशी तुम्हाला जशी पाहिजे तशी दिसते. अशी एक लाईन दिसते अप साईडला चाललेली. हा बरोबर बरोबर तशीच एक अप साईडला चाललेली लाईन दिसते बरोबर. तिथं तुम्ही जेव्हा त्याच्यावर जस्ट होवर करा जस्ट त्याच्यावर व्हॅल्यू दिसतात काय 3 डिफरंट व्हॅल्यू त्या ऑटोमॅटिकली त्यांनी घेतले. तर येस अप्पर बाउंड समथिंग काहीतरी प्रेडिक्शन्स आहेत. येस तो काय करतो हिस्टॉरिकल डेटा आहे ना त्याला अनालाइज करून आपल्याला प्रेडिक्शन देतो. आपला रेव्हेन्यू अप साईडला चाललाय म्हणजे काय चांगलंच आहे आपला बिझनेस. ओके काला फोरकास्टचा यूज जस्ट वेट मला हे तर काय दाखवत नाही मला कळतच नाही. तर ते 2022 नंतर दाखवतंय ना तिथे तुमचा पूर्ण डेटा खाली गेलेला आहे त्यामुळे दाखवतो. त्यामुळे दाखवत टीव्ही दाखवत तो खालीच चालला ना डेटा. एक लाईन दाखवली का आली ना तुम्हाला सगळ्यांना फोरकास्टचा यूज काय. इफ जर मी इथं जर 90% काय समथिंग आहे बाय राईट कुठे गेलं ते 95% समथिंग इथं जर चेंज केलं त्यानुसार ती लाईन चेंज होईल.
85%, 100% कधीच कोणाचं ॲक्युरेट नसतं. ओके, 1% का मिस्टेक असतेच. ठीक आहे, यूज कसं करायचं काय फोरकास्ट. कमी कर. आता तर तुम्हाला यूज नाही होणार प्रोजेक्टसाठी, बट इन फ्युचर जेव्हा तुम्ही MNC मध्ये जाते तेव्हा तुम्हाला यूज होऊ शकतो फोरकास्ट. ओके, त्या फोरकास्टला तुम्ही एडिट पण करू शकता, लाईक मगाशी आपण बघितलं. कळालं सगळ्यांना आजचं काय काय बघितलं आपण ते कळालं. आता फक्त आहे ना थोडंफार एक PDF बघूया चार्टशी. कोणता चार्ट कधी यूज होतो. ओके, फर्स्ट काय माझा बार ग्राफ आहे. जेव्हा तुम्हाला दोन व्हॅल्यू कम्पेअर करायचे असतील, म्हणजे काय करायचं, तुम्हाला मागच्या इयरचा डेटा आणि ह्या इयरचा डेटा कम्पेअर करायचा बाय कॅटेगरी और बाय एनिथिंग, त्या तुम्ही काय यूज करा, बार ग्राफ यूज करा. ओके, वेन कम्पेअरिंग व्हॅल्यूज अक्रॉस द डिफरंट कॅटेगरीज, जसं मी आता सांगितलं, सच एज सेल्स बाय रिजन और सर्वे रिस्पॉन्सेस बाय कॅटेगरी, त्या कोणत्या यूज करा, बार ग्राफ. देन सेकंड वन इज कॉलम चार्ट. ओके, तुम्हाला कॅटेगरी वाईज कम्पेअर करायचं तेव्हा काय यूज करणार तुम्ही, बार चार्ट. बट तुम्हाला ओव्हर द टाइम यूज करायचं असेल, म्हणजे बाय टाइम कम्पेअर करायचं असेल, म्हणजे मंथ, डे, क्वार्टर, इयर, तर कोणता यूज करणार तुम्ही, कॉलम चार्ट. ओके, ठीक आहे. वेन कंपेअरिंग डेटा ओव्हर द टाइम सच एज मंथली रेव्हेन्यू और क्वार्टरली परफॉर्मन्स, यूज कॉलम चार्ट. देन थर्ड वन इज लाईन चार्ट. कधी, इफ एखादा ट्रेंड फॉलो करतो तुमचा रेव्हेन्यू, कळतंय का, 20ला एवढं होता, नंतर वाढला, एवढा झाला, वाढला, एवढा झाला, का ते एक ट्रेंड फॉलो करतोय, अपडाऊन, हायलो, राईट. स्टॉक मार्केट सारखं, राईट. स्टॉक मार्केट मध्ये वरती, मध्येच खाली, मध्येच वरती, त्या कोणता यूज करता तुम्ही, लाईन चार्ट यूज करता. ओके, वेन व्हिज्युअलायझिंग ट्रेंड ओव्हर द टाइम सच एज ट्रॅकिंग वेबसाईट और स्टॉक प्राइजेस, जसं की. ओके, देन एरिया चार्ट. ओके, म्हणजे तुम्हाला क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू. आता क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, एनीवन, क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय असतं, काय असतं, राईट. म्हणजे काही ना काही टाइम पिरियड नंतर चेंज होती, राईट, ती व्हॅल्यू. म्हणजे इफ तुम्हाला प्रिव्हियस मंथचा सेल्स दाखवायचा असेल तर नेक्स्ट मंथ मध्ये काय दाखवायचं, त्या प्रिव्हियस इयरचा व्हॅल्यू, प्रिव्हियस इयरचा सेल्स दाखवा, राईट. ती काय झाली, क्युम्युलेटिव्ह टोटल झाली. ओके, देन जेव्हा वेन शोईंग क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यूज ओव्हर द टाइम, ओके, म्हणजे लाईक टोटल ग्रोथ झाली, सेल्स झाला, तेव्हा तुम्ही कोणता यूज करणार, तुम्ही एरिया चार्ट यूज करा. देन तुमचा पाय चार्ट. ओके, म्हणजे काहीतरी प्रोपोर्शन्स असतं, राईट. माझ्या 5 कॅटेगरी आहे, त्या 5 कॅटेगरीचे मिळून 100% असं लक्षात ठेवा. पण त्या 100% मध्ये काय काय डिवाइड केलेत, म्हणजे 50% ह्यांनी सेल्स केला, 20% ह्यांनी, 30% ह्यांनी, हे जर तुम्हाला शो करायचं असेल तेव्हा कोणता चार्ट यूज करणार, पाय चार्ट. ओके, मी PDF तुम्हाला शेअर करणार आहे, शेअर करा. ओके, वेन डिस्प्लेइंग प्रोपोर्शन्स ऑफ अ होल सच एज मार्केट शेअर और बजेट अलोकेशन, तेव्हा कोणता यूज करणार तुम्ही, पाय चार्ट. पण पाय चार्ट केव्हा यूज करायचा माहिती का, जर 5 पेक्षा कमी कॅटेगरीज असेल तरच. मोर दॅन 5 तो फुल कन्फ्युजिंग दाखवेल तुम्हाला, गिचमिड आला, तेव्हा तुम्ही नाही यूज करणार पाय चार्ट. ओके, जर 5 कॅटेगरी असेल तर सफिशियंट आहे. ओके, देन डोनट चार्ट. आता डोनट चार्ट सेम एज प्रोपोर्शन सारखं, फक्त तो कसा एक डोनट मध्ये दाखवतो, हा कसा दाखवतो एक प्रोपोर्शन मध्ये, असं काय म्हणतात ती व्हॅल्यू नाही का, जमिनीचा भाग करतो आपण त्याच्यामध्ये दाखवतो. पण हा एक डोनट, खाल्लाय ना डोनट, कधी खाल्लाय ना, कसा असतं गोल राऊंड मध्ये असं, त्याच्यामध्ये फक्त तो डिस्ट्रीब्युट करतो, एवढा पार्ट ह्याचा, एवढा पार्ट ह्याचा, एवढा पार्ट ह्याचा, असं सर्कल मध्ये. ओके, वेन शोईंग प्रोपोर्शन विथ अन ॲडिशनल ॲबिलिटी टू ॲड मोर डेटा इन द सेंटर, लाईक अ ब्रेकडाऊन ऑफ द बजेट अलोकेशन, असं म्हणू शकतो. देन स्कॅटर चार्ट. आता स्कॅटर चार्ट म्हणजे काय, तुमच्याकडे डिफरन्स करायचं ओव्हर द टाइम, म्हणजे ह्या इयरला माझा काहीतरी होता, ह्या इयरला काहीतरी आहे, राईट. वेन अनालायझिंग रिलेशनशिप्स बिटवीन द 2 व्हेरिएबल्स, म्हणजे तुम्हाला माझं समजा, माझा काहीतरी बिझनेस आहे,
त्याला ऍडव्हर्टायझिंगला मी काहीतरी अमाऊंट स्पेंड करतो आणि त्यातून मला काहीतरी रेव्हेन्यू येणार आहे, राईट? ते मला शो करायचंय. त्या कोणता चार्ट यूज करणार मी? स्कॅटर चार्ट. ओके, बबल तर यूज नाही करत आपण. बेसिक मॅप. बेसिक मॅप माहिती ना, कॉन्टिनेंट वाईज, कंट्री वाईज, राईट? दाखवायचं असेल तर आपण ते काय दाखवतो? वेन प्लॉटिंग जिओग्राफिक डेटा पॉइंट्स सच एज कस्टमर लोकेशन ऑर स्टोर साइट्स, तिथं व्हॅल्यू नाही शो करणार ना तो, फक्त त्या तुमची लोकेशन शो करू शकतो बेसिक मॅपला, फक्त लोकेशन. हा, या ठिकाणी माझे फ्रँचाइज आहे, दॅट्स इट. हा कोणता शो करतो? बेसिक मॅप. देन फील्ड मॅप आहे. फील्ड मॅप मध्ये ना सेम कॉन्टिनेंट वाईज, कंट्री वाईज, बट इथं तुम्हाला सेल्स शो करा. कॉन्टिनेंट वाईज एवढा होता माझा, या कंट्रीमध्ये तेवढा, त्या कंट्रीमध्ये तेवढा. ओके, त्याला काय म्हणतो आपण? फील्ड मॅप म्हणतो. देन ArcGIS, ठीक आहे. ArcGIS असं म्हणता येईल जेव्हा तुम्हाला एखादा काय म्हणतात, जिओग्राफिकल डेटा दाखवायचा असा, जिओग्राफिकल डेटा, राईट? तेव्हा तुम्ही कोणता यूज करणार? ArcGIS. काय हा यूज नाही होत मोस्ट ऑफ द फील्ड मॅप, नाहीतर सेकंड मॅप कोणता बघितलेला आपण? बेसिक मॅप. हे दोन मोस्ट ऑफ द यूज होत. देन ट्री मॅप. ओके, आता असं समजा माझ्याकडे 100 ऑफ कॅटेगरीज आहेत, राईट? मला त्यांचं प्रोपोर्शन दाखवायचं आहे. त्यासाठी मी कोणता यूज करत होतो प्रोपोर्शनसाठी? पाय चार्ट. बट पाय चार्टला एक लिमिटेशन काय, म्हणजे चांगलं दिसण्यासाठी 5, मॅक्सिमम 5. बट जर माझ्याकडे 5 पेक्षा जास्त असेल, 10, 12, तेव्हा तुम्ही काय यूज करा? ट्री मॅप यूज करा, असं मी सजेशन देतो. ओके, when displaying hierarchical data in a compact format such as sales by product category something काय or proportion data. ओके, तेव्हा कोणता यूज करा तुम्ही? ट्री मॅप यूज करा. देन फनेल चार्ट. आता फनेल चार्ट काय शो करतं? मॅक्झिमम टू मिनिमम व्हॅल्यू शो करतो. म्हणजे तुम्हाला सेल्स दाखवायचं असेल काहीतरी, बट मॅक्झिमम टू मिनिमम सेल्स दाखवायचं आहे तुम्हाला, तर फनेल चार्ट काय करणार? फनेल चार्ट आपण सिलेक्ट करणार. जर त्याच्यामध्ये एखादा टोटल रेव्हेन्यू ट्रॅक केला, तर ते ज्या इयरचा जास्त असेल त्या इयरनुसार आपल्याला दाखवणार, म्हणजे मॅक्झिमम टू मिनिमम शो करतो. ओके, देन गॉज म्हणजे काय? आता माझ्या कंपनीचा काहीतरी ग्रोथ होती. ओके, प्रिव्हियस इयरचा माझा काहीतरी सेल्स होता समथिंग, आणि नेक्स्ट इयरचा काहीतरी सेल्स होता. कितीतरी पर्सेंटनी इन्क्रीज झाला असेल किंवा डिक्रीज झाला असेल, राईट? काहीतरी पर्सेंटनी इन्क्रीज होते माझा सेल्स आणि डिक्रीज होतो. ओके, ते मला शो करायचं एक इंडिकेटर मध्ये, जसं तुमच्या गाडीचं इंडिकेटर असतं स्पीडोमीटर, राईट? तसं इथं शो होतं की आज एवढं झालं, एवढा ग्रोथ किती होती, राईट? ते शो करतं. तसंच एक आहे KPI, सेम शो करतं. KPI ह्याला म्हणतो आपण की परफॉर्मन्स इंडिकेटर. एक कार्ड आहे. ओके, की परफॉर्मन्स इंडिकेटर नावाचं एक कार्ड आहे. ते तुमच्या कंपनीची ग्रोथ म्हणजे इन्क्रीजेस झालाय का डिक्रीज झालाय अकॉर्डिंग टू प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस इयर, प्रिव्हियस डे, ते कुठे शो करतो आपण? KPI. आणि की परफॉर्मन्स इंडिकेटर नावाचं कार्ड आहे, त्याच्यामध्ये शो करतो. ओनली कार्ड विजन. म्हणजे तुम्हाला एखादी सिंगल व्हॅल्यू हायलाइट करायची असेल, राईट? जसं आपण मगाशी केलं, राईट? टोटल प्रॉफिट केलं, टोटल सेल्स केला, रेव्हेन्यू केला, रिटर्न रेट % केला. जर तुम्हाला एखादी सिंगल व्हॅल्यू हायलाइट करायची असेल तर तुम्ही कोणता शो करा? कार्ड विज्युअल शो करा. देन मल्टी रो कार्ड. आता मल्टी रो कार्ड म्हणजे काय? आता आपण एक सिंगल व्हॅल्यू बघितलेलं, राईट? सिंगल व्हॅल्यू प्रत्येक डिफरंट कार्ड यूज करायला लागला, बट मला एकाच कार्डमध्ये मल्टिपल व्हॅल्यू दाखवायचे. टोटल सेल्स, टोटल प्रॉफिट, रिटर्न रेट %, टोटल ऑर्डर्स, हे एकाच कार्डमध्ये दाखवायचं. तेव्हा मी कोणता यूज करणार? मल्टी रो कार्ड. ओके, वेन शोइंग मल्टिपल की मेट्रिक्स इन अ कॉम्पॅक्ट फॉर्मॅट लाईक सेल्स, प्रॉफिट अँड एक्सपेन्सेस. जसं आपण प्रॉफिट, सेल्स आणि काय दाखवलेलं? ऑर्डर्स, रिटर्न रेट %, त्यासाठी मी कोणतं यूज करणार? मल्टी रो. देन टेबल. टेबलला असं म्हणू शकता की माझ्याकडे डिफरंट प्रोडक्ट्स नेम, राईट? माझ्याकडे 100 प्रोडक्ट्स नेम आहे. ते तुम्ही प्रोपोर्शन मध्ये दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. हिरार्चिकल मध्ये दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. त्यासाठी काय लागेल तुम्हाला? टेबलच लागेल. तेव्हा समजा 100 प्रोडक्ट्स असतील, 100 प्रोडक्टचं काहीतरी YTD सेल्स, QTD सेल्स, MTD सेल्स, मंथली टू डेट, इयर टू डेट, राईट? तर कोणता यूज करणार तुम्ही? टेबल यूज करा. देन येतो मॅट्रिक्स. काहीतरी हिरार्चिकल डेटा असतो. हिरार्चिकल डेटा असतो म्हणजे इयरच्या खाली काय ना? क्वार्टर, क्वार्टरच्या खाली मंथच्या खाली वीकच्या खाली डे. हा काय झाला? एक हिरार्चिकल डेटा झाला, राईट? इफ जर तुम्हाला एका टेबल फॉर्मॅट मध्ये शो करायचा असेल, ओके, त्यासाठी मी काय यूज करणार? मॅट्रिक्स. देन स्लायसर.
सेम एज फिल्टर. ओके, स्लाइस हे सगळं वर्क करून दाखवणार आहे, पण तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देतात. स्लाइस सेम एज फिल्टर म्हणजे काय, आता समजा माझ्याकडे 3 वर्षाचा डेटा आहे, मी त्या 3 वर्षाच्या डेटासाठी सेपरेट कार्ड व्हिज्युअल क्रिएट करत बसणार का? 20 साठी एक, 21 साठी एक, 22 साठी एक, नाही ना. त्यासाठी स्लायसर म्हणून एक ऑप्शन आहे. स्लायसर मध्ये जाणार, स्लायसर सिलेक्ट करणार मी आणि त्यामध्ये जस्ट इयर ड्रॅग करणार. जसं की दाखवतो मी तो. आता इथं स्लायसर म्हणून एक ऑप्शन दिसतोय, स्लायसर, त्याला क्लिक करतो. ओके, काय करतो, क्लिक करतो. क्लिक केलं, इथं स्लायसर आलं. ह्याच्यामध्ये काय करतो मी, इयर ड्रॅग करतो. ओके, कॅलेंडर लुकअप मध्ये इयर कुठे काय केलं त्याचं, कुठे गेला, इयर ड्रॅग करतो. आलं काय ते 20 ते 22 जस्ट ड्रॉप डाऊन आहे. हे दाखवणार आहे, टेन्शन नका घेऊ, फक्त तुम्हाला दाखवणार आहे. इथं माझे काहीतरी इयर्स आलेत राईट, 20, 21, 22 समथिंग काहीतरी आले. ह्याला मी सिलेक्ट करतो जस्ट 21 ला. झाले व्हॅल्यू चेंज अकॉर्डिंग टू, झालं का? प्रत्येक इयर साठी सेपरेट करायची गरज आहे का? ह्याचा यूज का झाला माहिती का, जे मॉडेलिंग केले ना आपण त्याच्यामुळे. तर मॉडेलिंगच केलं नसतं व्हॅल्यू चेंज नसतं झालं. हे बघ इथं आलं का ते जिओग्राफिक डेटा समथिंग आला का, ऑटोमॅटिकली आलं. हे बघा फोरकास्टचा दिसतोय का, अप्पर बाउंड लोअर बाउंड काय ते देतोय तो इंटेलिजन्स टूल ना, ऑटोमॅटिक घेतो राईट. त्याला स्लायसरचा यूज. देन वॉटरफॉल चार्ट, ठीक आहे. बाकीचे नाही एवढे यूज नाही करत आपण बाकीचे. ते कुठे गेलं. देन हिस्टोग्राम म्हणून काय, ओके, वेन शोईंग अ डिस्ट्रीब्युशन ऑफ सिंगल व्हेरिएबल सच एज कस्टमर एजेस अँड त्याचे ट्रान्झॅक्शन अमाऊंट जर दाखवायचे असेल, म्हणजे सेल्स ॲज पर कस्टमर सेल्स दाखवायचे आपल्याला, तर तुम्ही कोणता चार्ट यूज करा, हिस्टोग्राम यूज करा. डायरेक्ट अशी लाईन दिसते. आठवत आहे, बघितलंय का? एक्सेल मध्ये बघितलं असं माहिती होतं. एक्सेल मध्ये प्रोजेक्ट नाही केलं, केलंय? दाखव बरं मला. देन डिकम्पोजिशन ट्री एक आहे की जस्ट एक तुमचा ते हे दाखवतो, काय म्हणतात त्याला, जसं मी प्रॉफिट एखादं सिलेक्ट करते, प्रॉफिट ते डिस्ट्रीब्युट करतो, कोणत्या प्रोडक्ट वाईज डिस्ट्रीब्युट करतं, असं ते काय दाखवतं डिकम्पोजिशन ट्री. एक जसं तुमचा रिलेशनशिपचे ट्री डायग्राम असते बघा, आठवते का रिलेशनशिपचे, ह्याचा मामा तो त्याचा काका तो. देन नाही मग बाकीचे काय नाही, ते थोडे तुम्ही वाचा, एवढेच इम्पॉर्टंट. खूप सांगितले, 20 ते 22 सांगितले तर. ओके, ऑनलाईन जिवंत आहात का गेले ढगात? ऑनलाईन काय आलं? नाही हो सर. नाही म्हणलं रे. थांबा, अटेंडन्स घेऊ द्या मला. आज जेवढा डॅशबोर्ड क्रिएट केला तेवढा झालाय का? तुम्ही आहे माझ्याबरोबर सगळे.